गुड इव्हनिंग सगळ्यांना. आता आपण हिंदी अध्यापन शास्त्र यावर जे प्रश्न आलेले होते, ते प्रश्न आपण काळजीपूर्वक बघू. कारण तुम्हाला माहिती आहे, या शेवटच्या दिवसामध्ये तुमचा सराव फार महत्वाचा असतो. जेवढा तुम्ही सराव करणार तेवढा फायदा. ज्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ चांगला दिसत नसेल, YouTubeला सेटिंग असते, ती सेटिंगवर क्वालिटी वाढवून घ्या म्हणजे हे व्हिडिओ चांगले दिसतील, अक्षरं तुम्हाला स्पष्ट दिसतील. YouTubeला सेटिंग असते, तिथून सेटिंग हाय क्वालिटी करून घ्या म्हणजे व्हिडिओ चांगला दिसेल. बघा, आता आपण वेळ न घेता प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न 106 बघा, प्रश्न 106 एक भाषा अध्यापक अपने बघा एक भाषा अध्यापक अपने विद्यार्थियों को उनकी अपनी अधिगम शैली म्हणजे विद्यार्थ्यांची अधिगम शैली और प्राथमिकता का पता लगाने के लिए प्रश्नावली देता है. ये अध्यापक किस भूमिका का निर्वाह कर रहा है म्हणजे तो शिक्षक काय करतोय का विद्यार्थ्यांची जी अधिगम शैली म्हणजे काय, विद्यार्थ्याला नेमकं काय माहितीये किंवा कशा पद्धतीने त्याला समजेल अशा पद्धतीने काय करतोय प्रश्न विचारतो, जेणेकरून काय करून घ्यायचं त्याला त्यांची प्राथमिक शैली म्हणजे सोप्या पद्धतीने कसं समजून घेत असेल. म्हणजे उदाहरणार्थ एखादा शब्द त्यांना डायरेक्ट इंग्रजीमध्ये न सांगता एखाद्या शिक्षकाने काय केलं का इंग्रजीमध्ये एखादा शब्द सांगितला त्या विद्यार्थ्यांना समजला नाही, मग तो शब्द मातृभाषेमध्ये सांगितला म्हणजे प्रश्न केला तर विद्यार्थ्यांनी लगेच उत्तर दिलं. म्हणजे ही अधिगम शैलीत काय करायची त्याला तपासायची आहे आणि त्यासाठी तो भूमिका निर्वाह कर आहे म्हणजे काय शिक्षक प्रयत्न करतोय. हा, मग आता हे काय करतोय तो नेमकं शिक्षक. आता पहिलं ऑप्शन काय म्हटलंय, विशेष विशेषज्ञ संबंध सूचक देणेवाला हे करतोय का, तर अजिबात नाही. का विद्यार्थ्यांच्या कशा पद्धतीने त्यांना चांगलं समजेल हे त्याला तपासायचं आहे. प्रबंधक आहे का, तर अजिबात नाही. जे निगेटिव्ह आहे ते लगेच बाहेर काढू शकता. योजना का निर्माण का, तर अजिबात नाही. निदान शास्त्रीय काय चालू आहे, निदान शास्त्रीय म्हणजे काय, विद्यार्थ्यांचा कशा पद्धतीने विद्यार्थी समजू शकतात मग त्यावर त्या पद्धतीत तो निदान करतोय. मग ही पद्धत जर त्याला पटली नाही बाबा मुलांना मातृभाषेमध्येच सांगितल्यावर हे परफेक्ट ग्रहण करू शकतात म्हणजे हे निदान शास्त्रीय परीक्षण काय करू शकतो, तो करतोय. कोणती भूमिका करतोय, निदान शास्त्रीय भूमिका तो शिक्षक करतोय. ऑप्शन 2 ज्यांनी दिले ते अगदी बरोबर दिलेले. कळालं. त्याच्यानंतर प्रश्न 107 बघा. प्रश्न 107 काळजीपूर्वक समजून घ्या. पाठांतर कोणीही करू नका. पाठांतर करणारे विद्यार्थी पासच होत नाही. हा, व्हिडिओची क्वालिटी वाढून घ्या. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा. कक्षा में अधिगम अनुभव बच्चों के जीवन वर उनके संदर्भ से जुड़े होते. बघा, कक्षा में अधिगम अनुभव बच्चों के जीवन वर उनके संदर्भ में जुड़े होते म्हणजे काय, शाळेमध्ये अधिगम अनुभव म्हणजे बघा पाठ्यपुस्तकामध्ये जे अधिगम अनुभव दिले असतात ते काय दिले असतात, त्यांच्या परिसरातील किंवा त्यांच्या जीवनाशी जुडे हुए देते. बरोबर आहे का नाही. म्हणजे उदाहरणार्थ परिसर अभ्यास असेल किंवा काही शिकवायचं विद्यार्थ्यांना तर ते पाठ्यपुस्तकामध्ये काय केलं जातं, त्याच्या आजूबाजूचा परिसर छापला जातो. का छापला जातो, का त्याच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं पाहिजे. कळालं. म्हणून जुडे होते हे बरोबर आहे. अभिकथन बरोबर आहे. कारण म्हणतंय बघा, आता कारण काय म्हणतंय, अधिगम अनुभव की अभिकल्पना बच्चों की पूर्व समझ के आधार पर करनी चाहिए म्हणजे काय, आता कारण काय म्हणतंय, का जीवनावर आधारित असतात रे बाबा, कारणाने त्याला विचारायचं अभिकथनला. का विद्यार्थ्यांचे जे अधिगम अनुभव आहेत ते जीवनावर का जोडलेले असतात, का जोडलेले असतात, कारण अधिगम अनुभव बच्चों की अभिकल्पना बच्चों की पूर्व समझ पर आधारित करनी चाहिए. का, कारण पूर्व समजवर आधारित केलं तर मुलं काय करतात, चांगल्या पद्धतीने शिकतात. म्हणून ते काय करतात जीवनाला जोडलेले असतात असं त्यांना म्हणायचंय. म्हणजे दोघं एका संदर्भात योग्य बोलताय आणि कारण पण योग्य बोलत आहे. म्हणजे ज्या वेळा ते एकमेका संदर्भात बोलतात तर तुम्हाला सर्वाधिक उपयुक्त काय आहे, ये और आर दोनों से ये सही व्याख्या करताय कारण काय त्याच्याच अनुसार बोलत आहे. त्याच्यानंतर प्रश्न 108 बघा. प्रश्न 108 काळजीपूर्वक समजून घ्या. फक्त प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या, उत्तर आपोआप येतं जर तुमचे टॉपिक क्लिअर असेल तर. प्रश्न 108 भाषा अधिगम के बारे में कौन सा सही नहीं. बघा आता भाषा अधिगम भाषा अर्जन हा टॉपिक आहे. मग तुम्हाला विचारले भाषा अधिगम के बारे में कौन सा सही नहीं है. भाषा अधिगम का प्रबंध बघा भाषा अधिगम का संबंध काय म्हटले, भाषा अधिगम का संबंध अर्थ ग्रहण करणे से बरोबर आहे. कारण अर्थ तर ग्रहण झालाच पाहिजे ते अर्जन असो किंवा अधिगम असो. दुसरं ऑप्शन काय म्हटलं बघा, भाषा अधिगम के लिए व्याकरण सीखना अनिवार्य है. आता बघा आपण दुसऱ्या ऑप्शन मध्ये जर काहींना गोंधळ होत असेल तर आपण डायरेक्ट तिसरा ऑप्शन बघायचं का, म्हणजे आपला गोंधळ टळतो. तिसरं ऑप्शन काय म्हटलंय,
सभी शिक्षार्थी सरलतापूर्वक भाषा सीख सकते हैं यदि उन्हें व्यवहार करने के लिए पर्याप्त अवसर दिए जाए. म्हणजे काय? तिसरं ऑप्शन पण चांगलं म्हणताय ना, का सर्व विद्यार्थी भाषा शिकू शकतात कुठली बी. पण त्यासाठी काय केलं पाहिजे? भाषा शिकण्यासाठी त्यांना व्यवहार व्यवहार म्हणजे त्यांना बोलण्याची संधी दिली पाहिजे असं म्हणतोय. तिसरं ऑप्शन पण योग्य आहे. आपल्याला निगेटिव्ह निगेटिव्ह म्हणून चालणार नाही. आणि चौथं ऑप्शन काय म्हणते? भाषा अधिगम्य समय लागताय. बरोबर आहे. भाषा अधिगम मध्ये समय लागतो पण अर्जन मध्ये ते आपोआप ग्रहण होतं. हे पण बरोबर आहे. पण दुसरं ऑप्शन काय म्हणते बघा, भाषा अधिगम केले व्याकरण शिकणं अनिवार्य आहे. कसं काय? आता जर समजा तुम्हाला हिंदी भाषा शिकायची, तुम्ही आधी व्याकरण शिकून घेतलं का? किंवा इंग्रजी भाषा शिकायची आधी व्याकरण शिकलं का? तर अजिबात नाही. काय केलं? अधिगमची ही भाषा तुम्ही शिकत असताना त्यामधून काय केलं? व्याकरण पण तुम्ही शिकून गेले. पण आधी व्याकरण शिकणं अनिवार्य आहे. म्हणजे जर मला इंग्रजी भाषा शिकायची आहे, तर आधी मी व्याकरण शिकलं पाहिजे. असं कधी म्हटलंय का? तर अजिबात नाही. अधिगम असं म्हणत नाही. म्हणजे ऑप्शन 2 काय दिलेलं एकदम चुकीचं दिलेलं. कळालं? स्पष्टीकरण बघितल्याने फायदा काय होतो माहितीये का? तुमचे एकापेक्षा जास्त उत्तर म्हणजे प्रश्न तयार होतात आणि त्याचे उत्तर तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर 109 बघा. भाषा सांस्कृतिक बघा अभिकथन भाषा सांस्कृतिक जागरूकता और अभिव्यक्त का महत्वपूर्ण पहलू है. वह बच्चों वो प्रमुख दक्षता है जिसका बच्चों में होना आवश्यक म्हणजे बच्चों में विकास होना आवश्यक है. म्हणजे काय? भाषा ही सांस्कृतिक जागरूकता और अभिव्यक्त का महत्वपूर्ण पहलू आहे म्हणजे साधन आहे. बरोबर आहे का नाही? भाषा ही सांस्कृतिक जागरूकता किंवा अभिव्यक्तीचं महत्वपूर्ण साधन आहे. ये प्रमुख दक्षता आहे की जिसका विकास बच्चों में होणं आवश्यक आहे. बरोबर आहे. कारण भाषाचा विकास मुलांमध्ये झाला पाहिजे. का? कारण त्यांच्या संस्कृती किंवा त्याला जे अभिव्यक्त झालं पाहिजे या संबंधी माहिती कुठे मिळेल तर भाषा संदर्भात. म्हणून भाषाचा विकास झाला पाहिजे. अभिकथन योग्य बोलत आहे. कारण काय म्हणते बघा, कारण सांस्कृतिक जागरूकता और अभिव्यक्ति की दक्षता बघा सांस्कृतिक जागरूकता और अभिव्यक्ति की दक्षताएं बच्चों को अस्मिता का भाव प्रदान करती है. साथ ही साथ संबद्धता और दूसरों की संस्कृती और अस्मिता की सराहना का भाव पैदा करते. म्हणजे काय? ज्या पद्धतीने जर तुम्हाला भाषा आता उदाहरणार्थ आपण जर केरळमध्ये राहायला गेलो तर केरळची भाषा जर आपल्याला यायला लागली तर साधारण काय होईल? त्यांच्या संस्कृतीची ओळख होईल आणि आपली ओळख पण त्यांना व्हायला लागेल. संस्कृती अभिव्यक्त होईल आणि काय म्हटलं जाईल अस्मिता का भाव प्रदान करते. साथ ही साथ संबंधता म्हणजे बघा भाषा काय करते? आपले जे सामाजिक संबंध वाढवण्याचं काम करते ना. आता उदाहरणार्थ तुमची मैत्री आता तुम्ही एखाद्या बाहेर गावा गेले तर हिंदी बोलणाऱ्याशी लवकर मैत्री होईल का मराठी? तर मराठी बोलणाऱ्याशी. म्हणजे काय? संबंध वाढतात भाषेच्या संबंधातून आणि दुसरं की संस्कृतीवर अस्मिता की सराहना म्हणजे ज्यावेळेला भाषा कळेल तेव्हाच दुसऱ्याची संस्कृती कळेल ना. म्हणजे दोघं काय करतात एकमेका संदर्भात योग्य बोलताय कारण पण त्याचं कारण विकास का केला पाहिजे? कारण विकास यामुळे केला पाहिजे का दुसऱ्याची संस्कृती, भावना असतील, अस्मिता जाणण्यासाठी मदत होते बघा. म्हणजे काय ये और आर दोनों सही है, एक दुसरे की सही व्याख्या करताय. ऑप्शन 3 ज्यांनी दिले ते अगदी बरोबर दिलेले. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 110 बघा. प्रश्न 110 काळजीपूर्वक समजून घ्या. किसी एक विद्यार्थी का पोर्टफोलियो उस विद्यार्थी को कार्य बघा किसी एक विद्यार्थी का पोर्टफोलियो उस विद्यार्थी के कार्य का उद्देश पूर्ण संग्रह होता है. बरोबर आहे. कारण पोर्टफोलिओ मध्ये विद्यार्थ्यांचे उद्देश कार्यचा संग्रह असतो. बरोबर आहे. कारण म्हणताय पोर्टफोलियो विद्यार्थियों को उनके प्रबल पक्ष और कमजोर पक्ष का मूल्यांकन करने के लिए प्रोत्साहित करता है. म्हणजे पोर्टफोलिओ मध्ये काय प्रबल पक्ष म्हणजे त्याच्या चांगल्या बाबी आणि कमजोर बाबी पण काय केले जातात त्याच्यामध्ये नमूद केले जातात त्याचे मूल्यमापन करण्यासाठी प्रोत्साहित करताय म्हणजे दोघं आता उद्देशपूर्ण संग्रह काय असतो जर जर फक्त प्रबलच पक्ष सामील केलं असतं तर तो उद्देश पूर्ण राहिला असता का तर अजिबात नाही पण इथे काय म्हणताय प्रबल आणि कमजोर जे त्याला येत नाही ते पण त्याच्यात नमूद पाहिजे जे त्याचं प्रबल आहे ते पण नमूद केलं म्हणून तो उद्देशपूर्ण संग्रह आहे कळालं म्हणजे कारण पण योग्य बोलत आहे ऑप्शन 3 ज्यांनी दिले ये और आर दोनों सही ते सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे कळालं बघा त्याच्यानंतर प्रश्न 111 बघा प्रश्न 111 पाठ्यपुस्तकों में बघा पाठ्यपुस्तकों में रचनाकारों द्वारा बघा रचनाकारों दी गई कहानियां कविता म्हणजे काय कहानियां कविताएं नाटक और लेखन की और भी विधियां होती है और भी विधाएं होती विधाएं विधाएं होती है हम इस प्रकार का सामग्री का चयन करना की बघा म्हणजे काय
का पाठ्यपुस्तकामध्ये रचनात्मक द्वारा लिखी गई कहाणी या नाटक असेल, विविध विधाय असतात, तर याचे चयन करणं म्हणजे याची निवड का केली पाहिजे असं त्यांनी विचारले. काय केली पाहिजे? पहिलं ऑप्शन म्हटले सुविख्यात रचनाकाराद्वारा लिखी होती, म्हणजे रचनाकाराद्वारे लिहिली म्हणून घेतलं पाहिजे का? तर अजिबात नाही. दुसरं ऑप्शन काय म्हटले, वो सामग्री सरळ भाषा में लिखी जाती है. काय म्हटले? फक्त सरळ भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये लिहिली म्हणजे घेऊन टाका. नाही बाबा, मग आमच्या शेजारी पण एक लेखक आहे, त्याने सोप्या भाषेत लिहून टाकलं. फक्त तीच घेणार का? का घेतली पाहिजे? अजून एक ऑप्शन बघा. तिसरं ऑप्शन काय म्हटलं? ये सामग्री प्रामाणिक होती है. बघा, सामग्री प्रामाणिक होती और स्वाभाविक भाषामध्ये होते. फक्त सरळ भाषा म्हणजे सोप्या भाषेत आहे म्हणून तुम्ही घेतली पाहिजे का? तर अजिबात नाही. सगळ्यात महत्वाचं काय, ती सामग्री प्रामाणिक पाहिजे. प्रामाणिक होती और स्वाभाविक पाहिजे. काय पाहिजे? प्रामाणिक म्हणजे त्याचे शब्द असतील, बरोबर आहे का नाही? काही पण दूषित घ्यायचं आणि छापून चालेल का? तर अजिबात नाही. म्हणजे सामग्री ही प्रामाणिक पाहिजे आणि स्वाभाविक असते म्हणून काय केले जाते, ती शामिल करनी चाहिए. चौथा ऑप्शन तर येणार नाही. पाठ्यपुस्तकों में शामिल किए जाने के उद्देश्य से लिखी होते, म्हणजे त्याने पाठ्यपुस्तकामध्ये छापलं पाहिजे म्हणून तर अजिबात नाही. ऑप्शन 3 ज्यांनी दिले ते अगदी बरोबर दिलेले. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 112 बघा. प्रश्न 112 काळजीपूर्वक समजून घ्या. प्रश्न 112 निम्नलिखित में से कौन सा पठन का उपकौशल्य नाहीये? पठन म्हणजे वाचनाचं उपकौशल्य नाही असं विचारलेलं आहे बघा. प्रश्न 112 काळजीपूर्वक बघा. प्रश्न आता वाचनाचं म्हटलंय, पठन म्हणजे वाचन. काय म्हटलंय? वाचन. मराठीमध्ये वाचन म्हणतो, हिंदीमध्ये पठन म्हणतो. किसी विशिष्ट आवश्यकता जानकारी को प्राप्त करने के लिए बारीक से पठन करना, ही विशेषता आहे, बरोबर आहे ना? बारीकने वाचणं म्हणजे वाचनाचा उद्देश आहे. बी ऑप्शन, दुसरा ऑप्शन काय म्हटलं बघा, प्रत्येक शब्द की वर्तनी जानना. आता वर्तनी म्हणजे हा शब्द अशा पद्धतीने लिहिला पाहिजे, याला पठन म्हणतं का? तर याला लेखन कौशल्याची विशेषता म्हणतात. बघा, प्रत्येक शब्द याच पद्धतीने लिहिला पाहिजे, वर्तनी जानना हे जर असेल तर हे कशामध्ये असतं? हे लेखन कौशल्याची विशेषता आहे. कशामध्ये? लेखन कौशल्याची विशेषता आहे. म्हणजे बी, दुसरा ऑप्शन तर येत नाही. शब्दावली की पहचानना और मुख्य बिंदू का चयन करना, म्हणजे शब्दावली तुम्हाला ओळखता आली पाहिजे, बरोबर आहे का नाही? मुख्य बिंदू का चयन करणं हे पण आहे. आणि अर्थ निकालनावर अपरिचित शब्द विषय को शब्द का प्रयोग करणं, म्हणजे जे शब्द तुम्हाला माहित नाही किंवा त्याच्यापासून अर्थ जाणणं हे पण पठणचं आहे. पण फक्त त्या शब्दांची वर्तनी जाणणे हे पठणचं नाही, तर हे लेखन कौशल्याची विशेषता आहे. ऑप्शन 2 ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 113 बघा. प्रश्न 113 काळजीपूर्वक समजून घ्या. भाषा विकास का संज्ञानात्मक सिद्धांत, बघा, भाषा विकास का संज्ञानात्मक सिद्धांत समर्पित करता है की भाषा. आता संज्ञानात्मक सिद्धांत म्हणजे काय? पियाजे. संज्ञानात्मक इथे काय सामाजिक सिद्धांत म्हटलं नाही. भाषा विकास का संज्ञानात्मक सिद्धांत समर्पित करता है की भाषा. आता काय म्हणतो संज्ञानात्मक सिद्धांत? पहिला ऑप्शन काय म्हणतंय बघा, भाषा समाज में लोगों के साथ अंतरक्रिया से माध्यम से सीखी जाते. आता संज्ञानात्मक सिद्धांत म्हणतो का? आपला संज्ञानात्मक म्हणजे पियाजे असं म्हणतोय का? समाजातून आंतरक्रियेतून भाषा शिकली जाते? तर अजिबात नाही. म्हणून मी म्हणतो सीडीपी काळजीपूर्वक बघा. अजिबात नाही. म्हणजे पहिलं ऑप्शन तर तुमचं बाहेर झालं, कारण हे सामाजिक आंतरक्रियाद्वारा होतं. संज्ञानात्मक सिद्धांत समर्पित करत नाही याला. दुसरा ऑप्शन काय म्हणतं बघा, शाब्दिक अभिव्यक्त से पहले अवधारणाओं के प्रति बच्चे की समझ पर निर्भर करते. म्हणजे काय? का आपल्याला संज्ञानात्मक जीन पियाजे होता तो काय म्हणत होता, का शाब्दिक अभिव्यक्तीचे पहिले म्हणजे भाषा येण्याच्या पहिले अवधारणात्मक म्हणजे काय? विचार पर निर्भर करते असं आपल्याला पियाजे म्हणतो. बरोबर आहे का नाही? पियाजे म्हणतो म्हणजे हे ऑप्शन 2 हे बरोबर बोलतंय संज्ञानात्मक बद्दल. त्याच्यानंतर 3 काय म्हणतोय, व्यक्ती की जन्मजात क्षमता आहे. नाही बाबा, इथे संज्ञानवादी नाही म्हणत. मग ते काय म्हणतात? सहजतावादी म्हणतात. नैसर्गिकवादी म्हणतात. आणि पुरस्कार दंड हे अनुकरणवादी म्हणतात. काय म्हणतात? अनुकरणवादी म्हणतात. म्हणजे ऑप्शन 2 ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. बघा, मी चारही ऑप्शनचं तुम्हाला विश्लेषण सांगितलं का? म्हणून टॉपिक काळजीपूर्वक बघा. त्याच्यानंतर प्रश्न 114 बघा. प्रश्न 114 निम्नलिखित में से कौन सा कथन चित्रों के बारे में गलत है? म्हणजे बघा, खालीलपैकी कोणतं कथन चित्रांच्या संबंधी गलत कथन आहे, कोणता कथन गलत आहे असं त्यांनी विचारलंय. आता कसं आहे बघा, पुस्तक में चित्र और आरेख, बघा आता पुस्तकामध्ये चित्र आणि आरेख, आणि ह्या प्रश्नावर म्हणजे आलोचना झाली होती. या प्रश्नावर आलोचना झाली होती, पण मी तुम्हाला सांगतो
सीटीएट असे 2 ते 3 प्रश्न असते त्यांची उत्तर ते स्वतःच देतात. किती जरी बरोबर म्हणजे ते चुकतील तरी त्यांचं मान्य होतं बघा. आता पुस्तकामध्ये आपण काय करतात चित्र आणि आरेख कशासाठी समाविष्ट केले जातात? आपल्याला त्या संदर्भात गलत विचारले. हां, गलत आहे. गलत कथन विचारलंय. काय विचारलंय? गलत गलत विचारलंय. बघा म्हणजे काय आहे? गलत कथन तुम्हाला काढायचंय. आता पहिला ऑप्शन काय म्हटलंय बघा. बच्चों को इस तरह के चित्र बनाने के अवसर मिलते बघा. म्हणजे आता मला सांगा, पुस्तकामध्ये चित्र आणि आरेख याच्यासाठी समाविष्ट केले जातात का मुलांना चित्र बनवता आली पाहिजे. म्हणजे याच्यावर मुलांनी आलोचना केली. नाही बाबा चांगलं चित्र बनवू शकतो तर नाही. मग त्यांनी त्यांना पटवून दिलं का पुस्तकामध्ये जे चित्र आणि आरेख फक्त मुलांनी चित्र तशी बनवावे म्हणून समजण्यासाठी दिले जात नाही. चित्र बनाने का अवसर नाही बाबा मी नकाशा पुस्तकात का छापलेला आहे का मुलांनी तसा नकाशा बनवला पाहिजे. किंवा आरेख किंवा याच्यासाठी का तर अजिबात नाही हे गलत आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना वाटत होतं हे चांगलं आहे का नाही बाबा याच्यामध्ये चित्र बनवलं जातं. चित्र बनव नाही. तर चित्र बनवण्यासाठी नकाशे किंवा चित्र पुस्तकामध्ये दिलं जात नाही. तर हे चुकीचं आहे. दुसरं ऑप्शन काय म्हणतंय बघा. अपरिचित शब्द याद रखने और योग्य प्रसंग में भाषा का प्रस्तुत करने में मदत करता है. म्हणजे बघा हे चांगलं आहे ना का पुस्तकामध्ये चित्र आणि नकाशे का दिले असतात किंवा आरेख का दिले असतात का जे अपरिचित आहेत जे त्यांनी पाहिलं नाही. समजा उदाहरणार्थ त्यांनी आता कांगारू कधी पाहिलं नाही. तर मग कांगारू पाहिलं नाही डायरेक्ट शब्द छापून चालेल का? तर त्याचं जर चित्र दिलं ते प्रसंग दिलं तर ते काय होईल चांगल्या पद्धतीने त्यांना समजेल. त्याच्यानंतर विषय वस्तू को उभारते. विषय वस्तू जो पाठ शिकवायचा आहे जर चित्राच्या सहाय्याने तुम्ही पहिले निरीक्षण करायला लावलं तर मुलांना अंदाज येऊन लागतो का समजा उदाहरणार्थ खूप पक्ष्यांचं चित्र आहे आणि मुलांना निरीक्षण करायला लावलं तर मुलं अंदाज करू शकतील का उभारते म्हणजे पाठाला शिकवण्यासाठी तयार करतात. त्याच्यानंतर बच्चों में रुची बनाते हे पण चांगलं आहे कारण यासाठी पण चित्र दिले असतात पण मुलांनी चित्र बनवली पाहिजे या अवसर देण्यासाठी पुस्तकामध्ये चित्र आणि नकाशे कधी सामील केले नसतात. ऑप्शन 1 ज्यांनी दिले ते अगदी बरोबर दिलेले. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 115 बघा. प्रश्न 115 काळजीपूर्वक बघा. काळजीपूर्वक ज्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ चांगला दिसत नसेल तर त्यांनी व्हिडिओची क्वालिटी वाढून घ्या. छोटी आयु वाले बघा छोटी आयु वाले शिक्षार्थियों के बारे में कौन सा कथन सही है बघा छोटी आयु म्हणजे तुम्हाला एक समजायचं पहिली दुसरीचे विद्यार्थी बघा छोटी आयु म्हटलंय छोटी आयु पहिली दुसरीचे विद्यार्थी मग तेच विचारलंय छोटी आयु वाले शिक्षार्थियों के बारे में कौन सा कथन कथन काढले सही विचारले पहिलं म्हटलंय पहिला ऑप्शन काय म्हटलंय बघा बहुत छोटी आयु वाले शिक्षार्थी आंशिक रूप से अमूर्त अवधारणा समझ पाते कधी अमूर्त अवधारणा समजतात का लहान मुलं तर अजिबात नाही पहिलं ऑप्शन बाहेर झालं दुसरं ऑप्शन काय म्हणते बघा बहुत छोटी आयु वाले शिक्षार्थी अमूर्त अवधारणा पर केंद्रित होते नाही रे बाबा लहान मुलं नाही करतात तिसरं ऑप्शन काय म्हटलंय बहुत छोटी आयु वाले शिक्षार्थी अमूर्त अवधारणा समज लेते नाही समजत त्यांना आणि चौथा ऑप्शन काय म्हणते बहुत छोटी आयु वाले शिक्षार्थी के लिए अमूर्त अवधारणा आहे की समजना कठीण होत आहे बरोबर आहे कारण लहान मुलं जे असतात जी छोटी मुलं असतात त्यांना अमूर्त अवधारणा समजणं कठीण आहे म्हणजे हे तुम्हाला सही कथन विचारले ऑप्शन 4 ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे कळालं त्याच्यानंतर प्रश्न 116 बघा प्रश्न 116 काळजीपूर्वक समजून घ्या कक्षा 1 की अध्यापिका शिक्षिका कितवीचे कक्षा 1 पहिलीचे कक्षा 1 की अध्यापिका अपने शिक्षार्थियों से का अपने शिक्षार्थी म्हणजे विद्यार्थी बघा अपने शिक्षार्थी से का की दीवारों पर किरम काटे बनाए किरम काटे म्हणजे काय रेषा मारणे किरम काटे म्हणजे काय रेषा मारणे आपण आपल्याला फुलवर काटे माहित आहे ना फुलवर काटे माहित असेल तुम्हाला पण हा किरम काटे म्हणजे काय रेषा मारणे काय करणे रेषा मारणे आडव्या तिडव्या किरम काटे और चित्र बनाए और जो भी मन में आ गया है उसे लिखे वो उस किस को बघा इथे काय म्हटले उन्हें किस बात को प्रोत्साहित कर रही म्हणजे काय ती शिक्षिका पहिलीच्या वर्गाचे प्रश्न समजून घ्या आणि मुलांना किर्रम काटे बनाने किर्रम काटे म्हणजे काय तुम्ही रेषा मारू शकतात किंवा त्या पद्धतीने असा गोलाकार काहीतरी करू शकतात हा आणि चित्र बनवा आता चित्र कसे बनवतील ते आपल्यासारखे बनवतील का तर नाही कसं तरी ते किर्रम काटेद्वारे म्हणजे कशा पद्धतीने आकार काढायचा नाही मग हा माझा पक्षी आहे म्हणजे अशा पद्धतीने ते सांगितले मग आता का प्रोत्साहित करते पहिलं म्हटलं लेखन कौशल्याचा विकास आता मला सांगा पहिलीच्या वर्गात तिने डायरेक्ट किर्रम काटे बनवायला लावले म्हणजे आडव्या तिडव्या रेषा मारायला लावले डायरेक्ट लेखन कौशल्याचा विकास करायला लावते का तर अजिबात नाही वर्णमाला तर अजिबात नाही आनंद मिळण्यासाठी तर अजिबात नाही का
उद्गामी साक्षरता डेव्हलपमेंट होण्यासाठी काय करते का मुलांमध्ये उद्गामी साक्षरता म्हणजे ज्या वेळा मूल पेनाने रेषा मारतं, किरम काटे बनवतं, त्याला उद्गामी साक्षरता म्हटलं जातं. उद्गामी साक्षरता म्हणजे आता त्याचा उदय होणे. आपण काय म्हणतो त्याला सोप्या भाषेत उदय होणे. उद्गामी म्हणजे काय? त्याचा उद्गामी साक्षरता म्हणजे काय? लेखन कौशल्य बघा अजून एक समजून घ्या. उद्गामी साक्षरता म्हणजे लेखन कौशल्य विकसित होण्यापूर्वी केलेली साक्षरता. म्हणजे उदाहरणार्थ बघा, एखादं लहान मूल पुस्तक पकडणं शिकतं बघा, पुस्तक पकडतं. मग तुम्ही त्याला म्हणणार का तो वाचन कौशल्य डेव्हलप झालं? तर नाही. वाचन कौशल्य डेव्हलप होण्याआधी पुस्तक जर त्या पद्धतीने पकडत असेल त्याला उद्गामी साक्षरता असं म्हटलं जातं. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न बघा. प्रश्न 117 बघा. प्रश्न 117 काळजीपूर्वक समजून घ्या. प्रश्न 117 एक अध्यापिका बघा, एक अध्यापिका ने महसूस किया बघा, एक अध्यापिका ने महसूस किया कि उसके कुछ शिक्षार्थी भाषा अधिगम के किसी पहलू में विशेष जैसे वैज्ञानिक अवधारणा से संबंधित पाठ्यक्रम का पठन में कठिनाई आ रही. म्हणजे त्या शिक्षिकेने काय महसूस किया का जे माझे काही विद्यार्थी आहेत भाषा अधिगम की किसी पहलू में वैज्ञानिक म्हणजे जे कठीण अवधारणा असेल ती सामग्री पठन म्हणजे वाचण्यामध्ये त्यांना काय होते अडचणी निर्माण होत आहे, कठिनाई आ रही है. अध्यापिका ने इन विद्यार्थियों को जिन्हें कठिनाई आ रही म्हणजे कोणाला ज्याला कठिनाई येत आहे म्हणजे ज्याला अडचणी येत आहे आ रही थी के लिए पृथक रूप से शिक्षण दिया. पृथक रूप से शिक्षण दिया म्हणजे काय? समजा तुमच्या वर्गात जयश्री आहे, सुवर्णा आहे, दीपाली अशा 4-5 मुली आहेत. त्यांना वाचण्यामध्ये अडचणी येत आहे. तर मग तिने काय केलं तर 4-5 मुलींना वेगळं केलं. पृथक करणे म्हणजे वेगळं केलं आणि काय म्हटलं बघा जिससे वो इस तरह की पाठ्य सामग्री की प्रति समझ बना सके और पठन कर सके इस तरह के अभ्यास को किस रूप में जाना चाहेगा म्हणजे काय म्हणजे उदाहरणार्थ त्या शिक्षिकेने काहींना जर अडचण येत आहे तर मी त्या विद्यार्थ्यांना बाजूला केलं आणि मी नंतरून त्यांना वाचण्यासाठी मदत करते. मग आता काय झालं चिंतन कौशल्य आहे का ते तर अजिबात नाही. प्रपृष्ठीय फीडबॅक देणं म्हटलं जातं का उच्च स्तरीय कौशल्य याला उपचारात्मक शिक्षण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं उपचारात्मक शिक्षण म्हणजे काय ज्यात काही मुलं होते त्यांना अडचण येत होते बरोबर आहे का नाही मग त्या मुलांना वेगळं करून काय केलं त्यांच्यावर उपचार चालू आहे म्हणजे आता इंजेक्शन नाही द्यायचे त्यांना उपचार म्हणजे त्यांना कुठे अडचण येत आहे कोणते शब्द या संदर्भात ते चालू आहे काय उपचारात्मक शिक्षण आहे कळालं. त्याच्यानंतर प्रश्न 18 बघा प्रश्न 18 काळजीपूर्वक बघा व्हिडिओ सर्वांनी लाईक करा व्हिडिओ सर्वांनी लाईक करा. इस बात का आकलन करने के लिए बघा इस बात का आकलन करने के लिए कि शिक्षार्थी किसी दुकान से कुछ खरीदने के लिए व्यावहारिक भाषा का प्रयोग कर सकते हैं नहीं बघा म्हणजे काय इस बात का आकलन करने के लिए का विद्यार्थी दुकान से कुछ खरीदने के लिए व्यावहारिक भाषा का प्रयोग कर सकते हैं या नहीं. इसके लिए विद्यार्थी को क्या करना उचित होगा म्हणजे काय शिक्षकाला जाणून घ्यायचंय का माझे जे विद्यार्थी आहेत का ते आता व्यावहारिक भाषा वापरू शकतात का खरेदी विक्रीसाठी तर तो प्रयोग करू शकते का नाही मग आता कशा पद्धतीने आता तुमच्या वर्गात तुम्ही पहिलीचे शिक्षक आहेत तर तुमच्या वर्गातील विद्यार्थी आता दुकानातून काही वस्तू घेताना व्यावहारिक भाषेचा वापर करतात का हे जर तुम्हाला तपासायचं आहे तर क्या करना उचित आहे म्हणजे आता शिक्षकाने काय केलं पाहिजे पहिलं म्हटलंय दुकानदार और ग्राहक के बीच घटित कोई लघु कथा है कथा पढ़ने के लिए दी म्हणजे दुकानदार आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट लघु कथा काय करा त्यांना वाचायला लावा डायरेक्ट कथा वाचून टाक कथा वाचून चालेल का तर अजिबात नाही काय चालेल कथा वाचून चालणार नाही. दुसरा ऑप्शन काय म्हणते बघा दुकानदार और ग्राहक के बीच हो रहे दृश्य चित्रित करने के लिए का म्हणजे काय दुकानदार और ग्राहक के बीच दृश्य चित्रित करने के लिए म्हणजे तू चित्र मध्ये मांड चालेल का डायरेक्ट चित्रामध्ये. तीसरा ऑप्शन काय म्हणते बघा दुकानदार और ग्राहक के बीच होने वाले लघु संवाद को लिखने के लिए कहा जाए म्हणजे काय आता एखादा विद्यार्थी असेल पहिलीचा त्याने समजा मग त्याला सांगितलं का म्हणजे सगळ्यांना तुम्ही दुकानावर काय काय घ्यायला जातात ते म्हणेल का सर आम्ही साखर घ्यायला गेलो होतो किंवा हे घ्यायला गेलो होतो मग एक सांग आता लघु कथा कशी कर आता साखर घ्यायला गेला तर दुकानदार पहिले काय सांगेल का तो म्हणेल का मी सांगितलं मला 1 किलो साखर पाहिजे काय म्हटला तो 1 किलो साखर पाहिजे मग मी विचारलं काय किलो आहे मग दुकानदार म्हणेल समजा 40 रुपये किलो आहे मग माझ्याकडे 50 ची नोट होती मग त्याने मला 10 रुपये दिले म्हणजे अशा पद्धतीने लघु कथा ते करू शकतात बरोबर आहे का नाही दुकानदार और ग्राहक के बीच वाले कोई लघु कथा को लिखने के लिए का म्हणजे काय दोघांमधील संवाद लिहायचा आहे डायरेक्ट चित्र बनवणे किंवा लघु कथा पढ़णे वाचून तर काय उपयोग नाही
आणि चौथं ऑप्शन म्हटले खाद्यपदार्थासंबंधी प्राथमिकता लिखणे, म्हणजे जे खाद्यपदार्थ आहे त्याची प्राथमिकता लिहून टाकतात अजिबात नाही. सगळ्यात बेस्ट काय असेल का त्या विद्यार्थ्याने काय करायचं, दोघांमध्ये दुकानदार आणि त्याच्यामध्ये संवाद काय झालेला होता हा संवाद त्याने मांडायचा आहे. काय करायचंय, मांडायचा आहे. आता कशा पद्धतीने मांडणार, ज्या पद्धतीने पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना मांडता येईल त्या पद्धतीने, डायरेक्ट आपल्यासारखं नाही. कळालं. पण ही एक लघुकथा वाचणं किंवा ग्राहक के बीच दृश्य चित्र को करने के लिए का ना, डायरेक्ट चित्र बनव, चित्र बनवून कस काय. आता मला सांगा, आता काही म्हणेल का सर दुसरं ऑप्शन का नाही, तर फक्त चित्र बनवलं, चित्र बनवून कस काय व्यावहारिक प्रयोग करतो तो, चित्र तर खूप चांगलं बनवेल पण जर त्याला व्यावहारिक प्रयोग करता आला नाही तर, म्हणजे अशा पद्धतीचं. त्याच्यानंतर प्रश्न 19 बघा, काळजीपूर्वक समजून घ्या. प्रश्न 19, प्रश्न 119, आप अपनी कक्षा में विद्यार्थियों की आंतरक्रिया को सुगम बनाने का प्रयास करेंगे. बघा, म्हणजे आपल्या वर्गामध्ये विद्यार्थ्याच्या आंतरक्रिया वाढल्या पाहिजे. आंतरक्रिया वाढणे म्हणजे चर्चा होणे, संवाद होणे, याला आंतरक्रिया म्हणतात. काय म्हटलंय, अपनी कक्षा में विद्यार्थियों की आंतरक्रिया को सुगम बनाना, सुगम बनवणे म्हणजे वाढ होणे, विकास होणे. क्या क्या प्रयास करेंगे. आता बघा अशा ऑप्शन आले ना, पहिले निगेटिव्ह काढून टाकायचं. विद्यार्थियों से अधिक प्रश्न पूछने के लिए प्रोत्साहित करें, म्हणजे अधिक से अधिक प्रश्न विचारणार म्हणजे आंतरक्रिया वाढणार. हे ऑप्शन चांगले. बी ऑप्शन म्हटले, जोडीदार के साथ समूह चर्चा कार्य करवाएंगे, समूह चर्चा कार्य कराएंगे विद्यार्थियों की राय, म्हणजे बघा समूह चर्चा झाली, विद्यार्थ्यांची राय म्हणजे त्याच्या मनातील भावना व्यक्त कर, म्हणजे याच्याने पण आंतरक्रिया वाढेल. बी ऑप्शन ने पण. सी ऑप्शन काय म्हणते बघा, पाठ्य सामग्री को ससोर पढ़ने के लिए कहेंगे और प्रत्येक व्यक्ति को व्यक्तिगत रूप से उत्तर देते जिसमें व्यक्तिगत अधिगम हो सके, म्हणजे बघा त्याला पाठ्य सामग्री वाचायला लावली ससोर आणि काय करायला लावलं, व्यक्तिगत तुझं मतच मांड. मग जर त्या विद्यार्थ्याचं फक्त व्यक्तिगतच मत मांडायचं तर आंतरक्रिया होतील का, तर अजिबात नाही. व्यक्तिगत मत मांडण्याने आंतरक्रिया वाढणार नाही. म्हणजे सी ऑप्शन काय आहे, एवढं प्रभावी नाहीये. म्हणजे सी ऑप्शन जिथे आले ते आपण काढून टाका. बघा 2 मध्ये आलेले, 4 मध्ये आलेले आणि 3 मध्ये पण आलेले, बरोबर आहे. कारण कारण व्यक्तिगत राय म्हणजे आंतरक्रिया होत नाही ना. आंतरक्रिया म्हणजे दोघांमध्ये संवाद होणे आणि व्यक्तिगत राय म्हणजे एकाच विद्यार्थ्याने मत मांडणे. आणि डी ऑप्शन काय म्हटले बघा, एक दुसरे को संवाद पढ़कर सुनाए. बघा संवाद पढ़कर एक दूसरे को सुनाए, बघा काय म्हटलं, एक दूसरे को सुनाए म्हणजे आंतरक्रिया झाल्या, और जिसमें आंतरक्रिया हो सके और एक दूसरे को प्रश्न पूछने के लिए, म्हणजे डी ऑप्शन पण चांगलं आहे. ऑप्शन 1 ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. कळालं. आता शेवटचा प्रश्न, प्रश्न 20 बघा, काळजीपूर्वक समजून घ्या. शेवटचा प्रश्न, व्हिडिओ सर्वांनी लाईक करा. प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या. एक अध्यापक ने अपने विद्यार्थियों की शब्द संपदा का विकास करने के लिए ऐसी सामग्री का प्रयोग करता है. बघा ऐसी सामग्री का प्रयोग करता है जिसकी भाषा को अपेक्षाकृत सरळ सरळ किया जाए, म्हणजे काय, त्या शिक्षकाने काय केलं का विद्यार्थ्यांची शब्दसंपदा वाढली पाहिजे आणि त्यासाठी सामग्री कशी पाहिजे बघा, ऐसी सामग्री का प्रयोग करता है जिसकी भाषा सरळ किया जाए, सरळ अपेक्षाकृत सरळ किया जाए, म्हणजे काय सोपी भाषा मला पाहिजे आणि ती सामग्री कशी पाहिजे, प्रामाणिक पाहिजे. अजून बघा, जो प्रामाणिक सामग्रीवर आधारित हो. बघा मला विद्यार्थ्यांची अशी भाषा निवडायची, म्हणजे अशा भाषेमध्ये पुस्तके पाहिजे किंवा सामग्री पाहिजे, ती सोप्या भाषेमध्ये पण आहे आणि प्रामाणिक पण आहे. ही सामग्री को क्या कहेंगे. मग आता काय म्हणणार, द्विभाषिक शब्दकोश म्हणणार का, डायरेक्ट द्विभाषिक शब्दकोश चालेल का, कारण तिथे काय म्हटलंय, विद्यार्थ्यांना सरळ पाहिजे, सरळ म्हणजे सोप्या भाषेत आणि प्रामाणिक पाहिजे. काय सगळ्यात बेस्ट काय असेल, स्तरवार पुस्तके. काय असेल, स्तरवार पठण पुस्तके, म्हणजे काय, तर जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार जर पुस्तक असेल, पहिलीचा विद्यार्थी, दुसरीचा विद्यार्थी, तिसरीचा विद्यार्थी, तर त्याच्याने काय होईल, हे प्रामाणिक असेल. कारण पुस्तक काय असेल, स्तरवार असेल. रोल कार्ड असेल का, तर अजिबात नाही. समाचार पत्र असेल का, तर अजिबात नाही. कारण समाचार पत्र मध्ये असं असेल का विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार भाषा, सरळ भाषा, तर अजिबात नाही. म्हणजे उदाहरणार्थ सगळ्यात बेस्ट काय, स्तरवार पठण पुस्तके, म्हणजे जे बाल साहित्य असेल ते स्तरवार, म्हणजे पहिले दुसरे तिसरे त्यांच्या वयोगटानुसार असेल. अशा पद्धतीचे 15 प्रश्न होते. ज्यांनी काळजीपूर्वक समजून घेतले तुमच्या चुका होणार नाही. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. बघा अशाच पद्धतीने प्रश्न समजून घ्या. पाठांतर काही करू नका. पाठांतर केलं का अडचणी निर्माण होतात. गुड नाईट सगळ्यांना. अशाच पद्धतीने अभ्यास कंटिन्यू ठेवा.